अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती. तळोद्यात 25 मे रोजी भूसंपादन मोजणी. उत्तर महाराष्ट्राला गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांशी थेट जोडणारा आणि अनेक वर्षांपासून रखडलेला बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग NH 753B आता अंतिम टप्प्यात आला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 4 लेनिंगसाठी तळोदा तालुक्यातील नगरलगतच्या शेतजमिनीची भूसंपादन मोजणी येत्या 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता होणार आहे. या संदर्भातील अधिकृत नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. जुना राज्यमार्ग 4 आता राष्ट्रीय महामार्ग 753B म्हणून विकसित केला जात आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हरकती, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता भूसंपादनाचे काम निर्णायक टप्प्यात पोहोचले असून साधारणपणे दिवाळीनंतर या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांधकाम काळात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून सध्याच्या महामार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्याचे नियोजन प्रशासनाकडून आत्तापासूनच केले जात आहे. या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचा प्रारंभ अंकलेश्वर अर्थात गुजरातमधून होईल. हा मार्ग महाराष्ट्रातील तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल आणि रावेर असा राहील. या महामार्गाचा अंतिम टप्पा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश राहील. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या सीमावर्ती भागातील कृषी क्षेत्राला, विशेषतः केळी उत्पादक पट्ट्याला मोठी संजीवनी मिळणार आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशशी थेट कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे स्थानिक व्यापारी हालचालींना वेग येऊन परिसराचा आर्थिक विकास होईल. तळोदा नगरलगतच्या ज्या शेतकऱ्यांना भूसंपादन मोजणीच्या नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, जेणेकरून भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक आणि गतीने पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या, तळोदा.